अमरावतीमधील पांढरी खानापूरमधील प्रवेशद्वाराच्या वादाप्रकरणी आता मोठी अपडेट समोर येते आहे। खानापूर प्रवेशद्वाराप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे। आंदोलनकर्त्यांवर गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी याबाबतची आता मोठी माहिती दिली आहे। तर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून याबाबतचा अधिकचा तपास सुरू आहे। आंदोलनकर्त्यांवर गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर 1000 आंदोलकांवर विविध कलमानुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पुढचा तपास सुरू आहे। दगडफेक केली होती, त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गाडगेनगर इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रायटिंगचा आणि इतर IPCचे कलम लावलेले आहेत। यामध्ये जखमी झालेले पोलीस अंमलदार यांची ट्रीटमेंट झालेली आहे। तसेच काही आंदोलक जे जखमी आहेत ते सुद्धा इरविन हॉस्पिटलला काही ॲडमिट आहेत। कुठल्याही प्रकारचं कोणीही कायदा हातात घेऊ नये असे लोकांना सांगावे आणि लोकांनी आम्हाला तपासामध्ये सहकार्य करावे। जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई होईल निश्चित, पण बाकी लोकांनी जे आहे याच्यामध्ये काही ज्यांनी कायदा मोडला नाही अशा लोकांनी काही घाबरायचं कारण नाही। कुणी अफवावर विश्वास ठेवू नये असे मी आवाहन करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।